जे आई वडील आहेत अमिताभ आणि हेमा मालिनी ते टॉक्सिक वाटतायत. एकत्र कुटुंब पद्धती जी आहे तिचे फंक्शन्स, कार्यपद्धती कुठल्या आहेत? मनुष्य हा जो जैविक प्राणी आहे त्याला सामाजिक प्राण्यात रूपांतरित करण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण सामाजिकरण म्हणतो. आईला काही ठिकाणी ठेवतात, वडिलांना काही त्या भावाकडे. त्यावरनं आपला तो बागबान चित्रपट बागबान. आठवला. बरोबर. लग्न झालं, कुटुंब स्थापन झालं, तर स्त्रियांना असं म्हणत होतं की आपल्याला एक संरक्षण मिळालं. पती आणि पत्नीपैकी मुख्यत्वे करून एकाने शरणागती पत्करलेली असते. हे हात टेकलेले असतात म्हणजे आणि त्यामुळे ते सक्सेसफुल दिसतं आकडेवारीतून आपल्याला. नमस्कार. आपण यापूर्वी भारतीय समाज ही एक सिरीज चालू केली होती. त्याच्यामध्ये आपण समाज म्हणजे काय किंवा संस्कृती म्हणजे काय यावर ऑलरेडी काही एपिसोड केले होते. त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये दिसेलच. आज आपण अत्यंत महत्त्वाचा पुढचा विषय म्हणजे कुटुंब हा घेणार आहोत. तुम्ही आपल्या उपनिषदांमधली कल्पना ऐकली असेलच, वसुधैव कुटुंबकम, की सर्व पृथ्वी हेच माझे एक कुटुंब आहे. किंवा विमल लिमये यांची कविताच आहे की घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. आणि अशा प्रकारे कुटुंब ही एक आदर्श व्यवस्था आपण मानली आहे. तर त्या कुटुंबाचं समाजशास्त्रीय पद्धतीने कशा प्रकारे विवेचन करता येईल हे आपण प्रवीण सरांकडून आज बघूयात. नमस्कार. तर सर, माझा पहिला प्रश्न असा असेल की कुटुंबाची व्याख्या आपल्याला कशी करता येईल? महत्वाचा प्रश्न आहे कारण प्रत्येक गोष्टीला आपल्याला त्या त्या विषयाच्या अनुषंगाने डिफाईन करता आलं पाहिजे. तर कुटुंब याची जर व्याख्या करायची झाली आणि ती आपल्या इंडियन सोसायटी किंवा सोशोलॉजी या अँगलने, तर 3 महत्वाचे मुद्दे आहेत. कुटुंब ही अशी सामाजिक व्यवस्था आहे ज्यामध्ये त्या व्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये एकतर रक्ताची नाती असली पाहिजेत, किंवा त्यांच्यामध्ये वैवाहिक संबंध असले पाहिजेत, किंवा दत्तक प्रक्रियेतून ते व्यक्ती एकत्र आले पाहिजेत. या जर 3 कंडिशन पूर्ण होत असतील तर त्या व्यवस्थेला आपण कुटुंब म्हणू शकतो. म्हणजे अशा प्रकारे जो भटका माणूस होता, जो एकटा फिरत होता, तो जेव्हा या प्रकारे एकत्र आला तेव्हा एक प्रकारे बिल्डिंग ब्लॉक की ज्यातनं पुढच्या प्रगतीची त्याची पायाभरणी. बरोबर बरोबर. म्हणजे जर समाजाचं आपल्याला एकक ठरवायचं असेल तर ते कुटुंब आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न माझा असा आहे की भारतीय कुटुंब व्यवस्थेची कोणती वैशिष्ट्ये आपल्याला दाखवता येतील? आता जेव्हा आपण भारतीय कुटुंब व्यवस्था म्हणतो तेव्हा प्रामुख्याने त्यात आपण भारतीय जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्था याची वैशिष्ट्य सांगतो. कारण बहुसंख्य अजूनही बऱ्यापैकी एकत्र कुटुंब व्यवस्थेचं प्राबल्य आपल्या समाजामध्ये बघण्यात येतं. तर भारतीय कुटुंब व्यवस्थेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आपली व्यवस्था प्रामुख्याने ही जॉईंट फॅमिली आहे. त्यामध्ये जरी उदारीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर बदल होत असले तरीही इसेन्स त्याचा अजूनही जॉईंट फॅमिलीकडेच जाणार आहे. दुसरी मग आता जॉईंट फॅमिलीची वैशिष्ट्ये काय तर एकत्र रहिवास म्हणजे त्या कुटुंबातली सगळे व्यक्ती एकत्र राहणे. कॉमन्सॅलिटी म्हणजे एकत्र त्यांचं स्वयंपाकघर एक असतं. बरोबर. म्हणजे एका ठिकाणी त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था होते. तिसरं आहे की त्या प्रत्येक कुटुंबाचा एक कर्ता असतो. म्हणजे पॅट्रियार्की हे आपलं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये किंवा पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये त्या घराचा एक कर्ता असतो. त्याच्याकडे सगळे सांस्कृतिक, म्हणजे राजकीय आणि नैतिक, आर्थिक असे सगळे अधिकार एकवटलेले असतात. ओके. त्याचप्रमाणे भारतीय कुटुंब व्यवस्थेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिवादापेक्षा समूहवादाला महत्व. म्हणजे मी पेक्षा आम्ही यांना जास्त महत्व असणं, स्वतःपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणं, ते एक म्हणता येईल. त्यासोबतच अधिकारांची विभागणी म्हणजे पुरुष असतील तर त्यांना सगळ्या आर्थिक बाबी किंवा ज्या कुठल्या इतर अधिकारांचं त्यांच्या बाबतीत वर्गीकरण केलं असतं. स्त्रिया असतील तर त्यांना केअर वर्क म्हणजे सगळ्यांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, घरातली इतर सगळी कामं बघणे, अशी एक विभागणी केलेली असते. तर ही काही आपल्याला त्या वैशिष्ट्यामध्ये गणना करता येईल या बाबींची. आणि न्यूक्लिअर फॅमिली जी आहे तिचं कशा प्रकारे व्याख्यात करता येईल? त्याच्या आधी आपण एकत्रित कुटुंब आणि न्यूक्लिअर म्हणजे विभक्त कुटुंब यातला फरक जाणून घेऊ. बरोबर आहे. तर एकत्र कुटुंबाची व्याख्या आहे की ज्या कुटुंबामध्ये किमान 2 पिढ्या असतात. अच्छा. किमान 2 पिढ्या म्हणजे आई वडील, त्यांना एक मुलगा असेल आणि त्याची बायको, म्हणजे या 2 पिढ्या झाल्या. आणि न्यूक्लिअर कुटुंबामध्ये कमाल 2 पिढ्या असतात. अच्छा. म्हणजे जास्तीत जास्त 2 पिढ्या म्हणजे आई वडील आणि त्यांची मुलं. त्याच्यापेक्षा जास्त जर पिढ्यांची संख्या वाढली तर त्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणतो. बरोबर आहे. तर या जे न्यूक्लिअर फॅमिलीज असतात त्या अर्थातच संख्येने कमी असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये सदस्य संख्या कमी असते,
पिढ्यांची संख्या कमी असते. जी जी वैशिष्ट्य आपण एकत्र कुटुंबाची बघितली त्याच्या विरोधात जाणारी म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये व्यक्तिवादाला प्राधान्य नाही, बरोबर आहे. तर न्यूक्लिअर मध्ये व्यक्तिवादाला प्राधान्य मिळतं. बरोबर आहे. एकत्रित कुटुंबामध्ये जेंडर इक्वॅलिटी फारशी नसते. बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे लिंगभेद तिथं बघायला मिळतो. तर तोच आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये थोडीशी आपण जेंडर इक्वॅलिटी म्हणू शकतो की असते. कामांची समान विभागणी ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळते. बरोबर आहे. त्यासोबतच स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर स्त्रियांना जास्त सन्मान, जास्त समानतेची भावना ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आपल्याला बघायला मिळते. पण मग दुसरीकडे वृद्ध आणि लहान मुलं हं. त्यांना मात्र काय बरं पडेल? वृद्ध आणि लहान मुलांसाठी कधीही एकत्र कुटुंब पद्धती जास्त सोयीस्कर असते. कारण एकत्र कुटुंब पद्धतीचं एक वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला एक प्रकारचा सोशल इन्शुरन्स प्रदान करतं. बरोबर. सोशल इन्शुरन्स म्हणजे सामाजिक विमा दिल्यासारखं. म्हणजे समाजातले जे व्हलनरेबल, जे दुर्बल घटक आहेत किंवा कुटुंबातले जे दुर्बल घटक आहेत. आता या दुर्बल घटकामध्ये कोण कोण येतात? तर वृद्ध येतात, घरातला एखादा अपंग व्यक्ती असेल तो येतो आणि बरोबर. लहान मुलं येतात. तर अशांना संरक्षण आपोआपच एकत्र कुटुंब पद्धतीने मिळून जातं. कारण सांभाळायला अनेक लोक उपलब्ध असतात, अनेक हात काम करायला उपलब्ध असतात. तर त्या दृष्टीने बघायचं झालं तर ते जास्त प्रमाणात आहे. आणि याचाच तुम्ही कॉन्सिक्वेन्स किंवा परिणाम बघू शकता की अलीकडे वृद्धांची म्हणा, बालकांची म्हणा किंवा अपंग जे दिव्यांग म्हणतो आपण त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी सरकारवर येऊन पडली. बरोबर आहे. याचं कारणच ते आहे की एकत्र कुटुंब व्यवस्था आता विभक्त कुटुंब व्यवस्थेकडे संक्रमित होत आहे. बरोबर आहे. मग आता आपण बघितलं की एकत्र कुटुंब पद्धती जी आहे तिचे फंक्शन्स, हम्म. कार्यपद्धती कुठल्या आहेत? हा, आता फंक्शन्स किंवा त्याचा दुसरा अर्थ आपण हे म्हणू शकतो की आपण आता प्रोज अँड कॉन्स. हा, फंक्शन्स प्रोज या अर्थाने किंवा त्याचे फायदे काय आहेत. तर सगळ्यात महत्वाचा एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा आहे प्रायमरी सोशलायझेशन, प्राथमिक सामाजिकरण. की मनुष्य हा जो जैविक प्राणी आहे त्याला सामाजिक प्राण्यात रूपांतरित करण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण सामाजिकरण म्हणतो. तर ते जे म्हणतो त्याला आपल्या भाषे म्हणजे आपल्याकडे त्याच्यासाठी शब्द आहे संस्कार. बरोबर. आता संस्कार हे नेहमी चांगल्या अर्थाने घेतले जातात, परंतु एकत्र कुटुंब पद्धतीत अनेक पिढ्या अस्तित्वात असल्यामुळे अनेक पिढ्यांचा अनुभव, तसेच लक्ष द्यायला अनेक लोक, त्यामुळे लहान मुलावरती जे काही संस्कार जे चांगले व्हायला पाहिजे ते जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. दुसरं आहे जर आपल्याला महत्व सांगायचं झालं, विशद करायचं झालं एकत्र कुटुंब पद्धतीचं, तर मगाशी म्हटलेलं मी की सामाजिक संरक्षण मिळतं दुर्बल बरोबर. घटकांना, की त्यांना त्यासाठी इतर कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. बरोबर. तिसरं आहे सामाजिक नियंत्रण. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जी तरुण मुलं आहेत, जी लहान मुलं आहेत, त्यांच्यावर एक प्रकारचं अदृश्य नियंत्रण असतं. बरोबर आहे. चौथा आहे इकॉनॉमिक सिक्युरिटी असते. बरोबर. कारण मोठं कुटुंब असल्यामुळे कमावणारे हात अनेक असतात. त्यामुळे तुम्हाला त्यातला एखादा समजा त्या बाबतीत मागे पडला तर त्याला सांभाळून घेतलं जातं. तर ती एक प्रकारची सिक्युरिटी, एक प्रकारचं संरक्षण मिळतं. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे तुम्हाला एक सामाजिक दर्जा प्राप्त होतो. काही वेळा आपण बघतो की व्यक्तींना त्याच्या कुटुंबाच्या नावानेच ओळखलं जातं. हो. तर तो दर्जा पण त्याला मिळतो. तर अशी काही आपण फायदे म्हणू शकतो की एकत्र तुम्ही कुटुंब. जेव्हा त्यातनं असं वाटतं की ब्लड इज थिकर देन अगदी अगदी वॉटर. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. कारण त्या म्हणीचा अर्थच तो आहे की कुठल्याही नात्यापेक्षा रक्ताची नाती ही रक्ताच्या नात्यांना प्राधान्य दिलं जातं. बरोबर आहे. संकटकाळी रक्ताची नाती धावून येतात असं म्हटलं बरोबर. जातं आणि ते बहुतांशी खरं पण आहे. मग ते योग्य असो अयोग्य असो. मागे पुण्यामध्ये तो एका मला वाटतं पोर्शे कारने हो. काही मुलांना उडवलं होतं. तर त्या त्या मुलाची चूक होती, तरी सुद्धा बरोबर. त्याचे वडील त्याच्यासाठी धावूनच आले. आता आईने त्याची रक्त दिलं. लिटरली ते हं. तसं झालं. हा. तर ते होतच. त्याच जागी जर त्याला तशी सपोर्ट सिस्टीम नसती बरोबर आहे. तर ते झालं नसतं. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती ही सपोर्ट सिस्टीमचं काम करते आणि बरोबर. त्यामध्ये इमोशनल सपोर्ट हा एक मोठा भाग बरोबर आहे. आहे. की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये अलीकडे बघायला मिळतं की अँझायटी वगैरेचं प्रमाण वाढतं, मानसिक ताणतणावाचं प्रमाण वाढतंय. त्याचं कारण तेच आहे की तुम्हाला शेअरिंग आणि केअरिंग ही जी करण्यासाठी जे अनेक व्यक्तींचा हातभार लागत होता आधी, हो. तो आता होत नाही. त्यामुळे इमोशनल सपोर्ट हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच तुम्हाला जसं म्हटलं मी की काही बाबतीत तुमचे निर्णय परस्पर घेतले जातात. आता बरोबर. या गोष्टीकडे
पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली दोन्ही बाजूने बघता येतं की तुमचा एक प्रकारे जबाबदारीचा भार पण कमी होतो, पण त्याच जागी तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही. बरोबर. हा, तर असे ही एक दुधारी तलवार आहे असं म्हणता येईल मग न्यूक्लिअर फॅमिली चांगली का जॉईंट फॅमिली चांगली? आपल्याला. आता याला असं तेच आहे की काळं पांढरं उत्तर देता येणार नाही, नाही. बरोबर आहे. बरोबर. पण अगदीच तुलना केली तर आपल्याला आता बघा, जसं आपण जॉईंट फॅमिलीची पॉझिटिव्ह बाबी सांगितल्या, तशा त्याच्या अनेक निगेटिव्ह बाबी पण आहेत. म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्हाला प्रायव्हसी नसते. बरोबर आहे. तुम्हाला तुमचं म्हणजे तिथं व्यक्तिवादाला महत्व नाही, म्हणजे तुमच्या व्यक्तिगत मताला महत्व नाही. बरोबर आहे. जर ते कुटुंबाच्या वेलफेअरच्या विरोधात जात असेल बरोबर आहे. आणि तुमच्या एकट्याच्या भल्याचं होत असेल तर ते तिथं ते चालत नाही. तिसरी बाब आहे की तुम्हाला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे असतं, समजा एका कुटुंबात 4 भाऊ आहेत, त्यातले 3 शेती करतात आणि एक सरकारी नोकरी करतो, आणि ते जर एकत्रित कुटुंब असेल तर त्या सरकारी नोकरी करणाऱ्याला आपला पगार हा पूर्ण कुटुंबासाठी वापरावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे त्याला शक्य असूनही त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवता येत वाढवता येत नाही. तेच जर तो न्यूक्लिअर फॅमिलीत असतं तर ते अधिक प्रमाणात झालं असतं. दुसरी गोष्ट होती की एक एलिएनेशनची भावना येते त्यातल्या काही सदस्यामध्ये, की सर्व निर्णय परस्पर घेतले जातात. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही एकलकोंडे होण्याचे चान्सेस वाढतात किंवा तुम्हाला जबाबदारी उचलण्याची सवय लागत नाही. बरोबर आहे. दुसरं त्यातला एक आणखीन एक निगेटिव्ह मुद्दा हा आहे की एकत्र कुटुंब पद्धतीत की त्यामध्ये एक ऑथॉरिटी असते, एक कर्ता असतो, आणि घरातल्या सर्व सदस्यांना त्या ऑथॉरिटीचं ऐकावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे देश हा एक घटक घेतला आणि कुटुंब हा एक त्याचा भाग समजला. बरोबर आहे. कुटुंबात सुद्धा जर आपण ऑथॉरिटीला क्वेश्चन करत नसेल बरोबर आहे. तर त्याची अॅनॉलॉजी आपण देशाला सुद्धा लावू शकतो. इंटरेस्टिंग आहे. त्यामुळेच आपण कधीच आपल्या नगरसेवकाला, आमदाराला, खासदारांना किंवा मंत्र्यांना प्रश्न विचारत नाही. बरोबर आहे. कारण घरातच आपल्याला ते संस्कार मिळालेले असतात की जो अधिकार पदावर आहे त्याला क्रॉस क्वेश्चन करायचा. करायचं नाही. हा, तर तो एक महत्वाचा मला मुद्दा वाटतो की जो निगेटिव्ह जातो त्या ठिकाणी. बरोबर आहे. आणि आणखीन एक जर आपल्याला नकारात्मक बाब सांगायची झाली तर एक प्रकारचं घेटॉयझेशन होतं, म्हणजे अस वर्सेस दे, की कुटुंबातले आपण जेवढे आहोत तेवढ्यांचाच विचार करायचा, आणि त्या व्यतिरिक्त जे आहेत ते म्हणजे आपले एक प्रकारचे विरोधक आहेत किंवा ते त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी करायची कारण नाही. तर अशी एक अस वर्सेस दे वाली फिलिंग पण काही वेळा येण्याची शक्यता असते. बरोबर आहे. पण आता मला वाटतं आता जे ट्रान्झिशन होते ते थांबवता येणार नाही ना, म्हणजे समजा आपण जे ट्रान्झिट होतोय की एकत्रितकडनं विभक्तकडे. बरोबर, अगदी बरोबर. कारण ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर बरं, ही आज सुरू झाली नाही किंवा एखाद्या विशिष्ट घटनेमुळे सुरू झालेली नाही. एकत्र कुटुंब पद्धती ते न्यूक्लिअर, आणि काही वेळा न्यूक्लिअर ते परत एकत्र कुटुंब. बरोबर आहे. तर हे एक प्रकारचं फॅमिली सायकल म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर. तर ही प्रक्रिया कंटिन्युअस चालणारी. असं एक मिक्स फॅमिली असं काय तयार होतं का, मिश्रित कुटुंब? मिश्रित कुटुंब म्हणजे यातून तुम्हाला म्हणायचं की वेगवेगळ्या कुटुंबातले काही व्यक्ती एकत्र हा, की समजा या विभक्त मधले पण काही गटागटाने एकत्र, काही आईला काही ठिकाणी ठेवतात, वडिलांना काही त्या भावाकडे, अशा प्रकारे म्हणजे ऍडजस्ट करत करत. तसंही होतं, कारण जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक मुलं असतील आणि जनरली आई वडिलांची जबाबदारी त्या मुलांमध्ये विभागली जाते. बरोबर आहे. तर तेही होतं. मला त्यावरनं आपला तो बागबान चित्रपट आठवला. बरोबर आहे. आणि त्यावरनं अलीकडेच मी एक आर्टिकल वाचलं होतं की बागबान हा मला वाटतं 2000च्या आसपास आलेला चित्रपट. बरोबर आहे. आणि त्यात तेच दाखवले की आई वडील कसे मुलांसाठी झिजलेले आहेत आणि मुलांनी त्यांची कदर ठेवली नाही, मग त्यांची वाटणी केली वगैरे. बरोबर आहे. असं दाखवलेलं आहे. पण आताची जी जेनझी आहेत ते जेव्हा तो चित्रपट बघतात तर त्यांना त्यातला जे आई वडील आहेत, अमिताभ आणि हेमा मालिनी, ते टॉक्सिक वाटतायत. अच्छा. हा, तर म्हणजे ज्या कारणासाठी तो सिनेमा त्यावेळेस चालला होता, आता तेच कारण त्या मुलांना पटत नाहीत. एक्झॅक्टली. त्यांना असं वाटतं की ठीक आहे ना, तुम्ही तुमचं करिअर झालं, आता मुलांचं होऊ द्या, त्यांना स्वातंत्र्य द्या, तुम्ही त्यांच्यावर ओझवता होताय. आणि तुम्ही कॅपेबल असताना तुम्ही एका बँकेतून निवृत्त झाला. बरोबर. हा, तर ते म्हणजे ते एक इंटरेस्टिंग वाटलं होतं मला ते. म्हणजे एक प्रकार पारंपरिक मूल्य आणि आता नवीन आधुनिक मूल्य जे आहेत, येस, त्यांचा एक प्रकार संघर्ष. त्यातला संघर्ष तेच आहे. म्हणजे मला आता 100% खात्री आहे की बागबान आताच्या काळात बनवू शकत नाही. बरोबर आहे. कारण तो जो बघणारा ऑडियन्स आहे आता तो राहिलेलाच नाही. बरोबर आहे. नाही, पण आता ही जे आपण विभक्त कुटुंबपती म्हणतोय त्याचे कुठले फंक्शन्स, समजा काही चांगल्या गोष्टी कुठे सांगता येतील? बरोबर. तर जसं आपण आता याच्या ज्या आपण निगेटिव्ह बाबी सांगितल्या एकत्र एकत्रितच्या, त्याच्या विरोधात आता याची फायदे असतील की बरोबर म्हणजे महिलांसाठी
कधीही विभक्त कुटुंब पद्धती ही जास्त समानतेची वागणूक देणारी असते. बरोबर आहे. त्यामुळे बऱ्याचदा महिलावर आपल्याकडे आरोप होतात की ते घर फोडतात किंवा घर हम्म. कारण शेवटी अ, एकत्र कुटुंबामध्ये म्हणा किंवा जसं मला वाटतं सिमोन द बोवाचं म्हणणं होतं की हम्म. विमेन आर द अदर कॅटेगरी, म्हणजे हम्म. विमेनला नेहमी द अदर म्हटलं जातं बरोबर आहे. किंवा त्यांना लार्जर स्कीम मध्ये सगळ्यात शेवटचं प्राधान्यक्रम दिला जातो. पण त्यांनी आपला प्राधान्यक्रम बघणं ही अजिबातच चुकीची गोष्ट नाही. आणि अलीकडे जर त्यांच्या शिक्षण आणि त्यांच्या पायावर आर्थिक स्वावलंबन त्यांना मिळाल्यानंतर तरीही त्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीतच आपलं मन मारून राहावं बरोबर आहे. ही अपेक्षा करणं मला थोडंसं चुकीचं वाटतं. मग त्यांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य, बरोबर. बऱ्यापैकी समानतेची भावना, कामाची समान विभागणी बरोबर. ही मिळते न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये अजून फायदे म्हणायचे झाले तर प्रायव्हसी तुम्हाला मिळते, तुमचं एक स्वतंत्र आयुष्य तुम्हाला तिथं जगता येतं. त्यासोबतच काही तोटे पण म्हणता येतील की मानसिक जी काही त्रास अलीकडच्या काळात सुरू झाले आहेत किंवा मानसिक आजार झालेले आहेत, बरोबर. त्यावेळेस तुम्हाला तो इमोशनल सपोर्ट नसणं हो. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये, जो फार मोठा फॅक्टर आहे जॉईंट फॅमिलीमध्ये, बरोबर आहे. इमोशनल सपोर्टचा, तर तो इकडे काहीसा मिसिंग असतो. त्यासोबतच इकॉनॉमिक जे प्रोटेक्शन मिळतं जॉईंट फॅमिलीमध्ये ते इकडे बरोबर. नसतं. मग तुम्हाला बरोबर. तुमच्या बळावरच गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना सांभाळायला कुणी नसतं. मग आता त्याचा परिणाम म्हणून अलीकडे मग पाळणा घरं म्हणा किंवा काही वेगवेगळ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत, तर त्याचाच परिपाक आहे. मग यातनच ते होतं की जे मी म्हटलं तुम्हाला की जॉईंट फॅमिली चं रूपांतर न्यूक्लिअर मध्ये होतं. आणि न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये लहान मुलं आली की परत ते आई वडिलांना बोलवून घेतात. एक प्रकारचं ते हे फॅमिली सायकल अव्याहतपणे चालतच राहतं बरोबर की आहे. परत एकदा त्याचं रूपांतर एक प्रकारे जॉईंट फॅमिलीतच होतं. अच्छा. हा, तर ते होणं साहजिकच आहे. आता जॉईंट फॅमिलीमध्ये एक पितृसत्ताक पॅट्रियार्की, हम्म, हम्म, पॅट्री लोकल हम्म. असे वेगळे टर्म्स आहेत असं मी ऐकलंय. बरोबर त्या बरोबर. सांगता येईल का? म्हणजे जर कुटुंबांचं आपल्याला वर्गीकरण करायचं हम्म. झालं तर वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये आपल्याला करता येईल. म्हणजे लग्न कुठल्या प्रकारचं आहे, म्हणजे आता आपल्याकडे मोनोगॅमी आणि पॉलिगॅमी असते. बरोबर आहे. तर म्हणजे मोनोगॅमी म्हणजे एकाच व्यक्तीसोबत विवाह होणे, पॉलिगॅमी बरोबर म्हणजे आहे. एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत विवाह. बरोबर आहे. तर त्यानुसार पण तुमची कौटुंबिक संरचना बदलते. बरोबर आहे. अ, त्यात पण सब टाइप्स आहेत. आपण ते मला वाटतंय लग्न संस्थेबद्दल जेव्हा चर्चा करू त्यामध्ये आपण हे थोडं जास्त डिटेलमध्ये घेऊ. त्यानंतर पॅट्री लोकल आणि मॅट्री लोकल, हम्म. म्हणजे जनरली आता भारतामध्ये बहुतांश म्हणण्यापेक्षा की ऑलमोस्ट की पॅट्री लोकल फॅमिलीज जास्त आहेत, म्हणजे विवाहानंतर स्त्री पुरुषाच्या घरी स्थलांतरित होते. ओके. ठीक आहे. पण काही तुरळक अपवाद आहेत, जसं केरळ मधल्या नायर समुदाय असो किंवा ईशान्य भारतातल्या काही आदिवासी जमाती आहेत ज्यामध्ये पुरुष हा स्त्रीच्या घरी जातो. हा, तर त्याला मॅट्री लोकल म्हणता येईल. बरोबर. पॅट्री आता अलीकडच्या काळामध्ये नवीन एक संकल्पना म्हणता येईल की समजा लग्नानंतर अ, पुरुष स्त्रीच्या घरी जात नाही किंवा स्त्री पुरुषाच्या घरी जात हम्म. नाही, तर ते दोघं मिळून नवा संसार थाटतात. बरोबर आहे. याला समजा काही टर्म आहे का? हा, याला निओ लोकल म्हणतात. अच्छा. हा, तर आता आजकाल आपण बघतो की हो. दोघे नोकरी पुण्यात करतात. एक साताऱ्याचा आहे समजा, एक मुलगी सांगलीची आहे, पण ते दोघं लग्नानंतर पुण्याला शिफ्ट होतील आणि आपलं काहीतरी फ्लॅट वगैरे घेऊन संसार थाटतील. सो ते त्यांना आपण निओ लोकल फॅमिलीज म्हणू शकतो. ओके. तर अशा म्हणजे या घटकाच्या आधारावर असं वर्गीकरण करता येईल आपल्याला. दुसरं आहे की लिनिएज, म्हणजे तुम्ही वंश ही जी संकल्पना आहे, हम्म. मग ती वडिलांच्या बाजूने बघताय की आईच्या बाजूने, बरोबर आहे. याच्यावरून पॅट्रिलिनियल की मॅट्रिलिनियल, तर लिनिएज कोणत्या बाजूचं बघता, आणि बहुतांश भारतामध्ये पॅट्रिलिनियल फॅमिलीज आहे बरोबर आहे. की आडनाव आपण वडिलांचंच वापरतो. बरोबर आहे. त्यासोबतच संपत्तीचं हस्तांतरण पण वडिलाकडून मुलाकडे होतं पुढं, तर त्यामुळे ते पॅट्रिलिनियल. आणि काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते मॅट्रिलिनियल असतं. ओके. हा, तर आईकडून तो जो वंश तपासला जातो. हे पॅट्रियार्कीचे काही फायदे पण असतात? अर्थातच आता प्रत्येक गोष्टीला काही फायदे आणि काही तोटे अर्थातच असतात. पॅट्रियार्की, आता बघा, पॅट्रियार्कल आणि मॅट्रियार्कल म्हणजे पितृसत्ताक आणि मातृसत्ताक, बरोबर. तर ते ऑथॉरिटीवर ठरतं की तुमच्या घरामध्ये ऑथॉरिटी कुणाची आहे, की सर्वोच्च अधिकार कुणाचा आहे. जर त्या कुटुंबातल्या
सर्वात वयस्कर पुरुषाचा अधिकार असेल त्या घरावर, बरोबर आहे. तर ती पॅट्रियार्कल सिस्टीम. बरोबर आहे. पॅट्रियार्कीचं जर आपल्याला डिफाईन करायचं झालं तर ती अशी सामाजिक व्यवस्था आहे ज्यामध्ये पुरुषांद्वारे स्त्रियांवर नियंत्रण राखलं जातं, त्यांचं दमन आणि शोषण सुद्धा केलं जातं. अच्छा. तर अशी त्याची आपण डेफिनेशन करू शकतो. तर पॅट्रियार्कीचे आता फायदे मुख्यतः पुरुषांनाच होतात. बरोबर आहे. म्हणजे जर बघायचं झालं, अगदी तुम्ही उदाहरण बघायचं झालं तर एकत्र कुटुंब पद्धतीची उमाळे नेहमी पुरुषांनाच येतात. बरोबर आहे. कारण प्रिव्हिलेज कॅटेगरी तीच आहे, सगळे बरोबर. फायदे त्यांनाच मिळत असतात. कधी स्त्रीला तुम्ही बघणार नाही की या बाबतीत नॉस्टॅल्जिक होताना. तर पॅट्रियार्कीचे फायदे म्हणजे तेच आहे की एक अधिकारीशाही असते. आता ते फायदे अगेन पुरुषांच्याच बाजूने आहेत. सर्व प्रकारचे जी मी मगाशी म्हणल्यासारखं की इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, कल्चरल तसेच मॉरल ऑथॉरिटी बरोबर ही आहे. त्या पुरुषाच्या हातात एकवटलेली असते. त्यामध्ये तोच ठरवणार की कामाची विभागणी कशी करायची. त्यामध्ये स्त्रियांना मोस्टली अनपेड केअर वर्क करावं लागतं. त्यासोबतच सर्व शिक्षण विषयक असो किंवा विवाह विषयक असो, निर्णय हे त्या पॅट्रियार्क मार्फतच घेतले जातात. बरोबर आहे. तर पॅट्रियार्कीचे आता त्याचा जर प्रवास बघितला आपण तर लोकांना असं वाटायचं की जेव्हा स्त्रिया शिकून बाहेर पडतील बरोबर आहे. तेव्हा पॅट्रियार्की हळूहळू कमी होईल. पण पॅट्रियार्की नाहीशी होण्यापेक्षा पॅट्रियार्कीनं स्वतःला संक्रमित केलं. हम्म, हम्म, हम्म. तर दोन प्रकारच्या पॅट्रियार्की असतात की प्रायव्हेट आणि पब्लिक. अच्छा. तर प्रायव्हेट म्हणजे कुटुंबात होणारी, बरोबर आहे. तिचं जे शोषण व्हायचं, ती आता जॉब करायला लागली, शिक्षण घ्यायला लागली, तर पब्लिक स्फिअर मध्ये जे पॅट्रियार्की असते, हम्म, हम्म. नोकरीच्या ठिकाणी, मग शिकलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या महिलेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन असो, की त्यांना थोडंसं चुकीच्या नजरेनं बघणं असो किंवा त्यांना अतिशहाणं समजणं असो किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा होणारा जो त्रास, लैंगिक अत्याचार या गोष्टी असो किंवा त्यांना प्रमोशन मध्ये जसं आपण ग्लास सेलिंग म्हणतो की एका मर्यादेनंतर त्यांना प्रमोशन न देणं, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी किंवा त्यांना विशिष्ट कामामध्येच अडकवणं, जसं पिंक जॉब्स म्हणतो आपण. बरोबर आहे. तर ही उदाहरणं आपण म्हणू शकतो की ती पब्लिक पॅट्रियार्कीची. बरोबर आहे. मग ती तर आहे आणि प्रायव्हेट पॅट्रियार्की काय मग? प्रायव्हेट पॅट्रियार्की म्हणजे आपल्या घरामध्ये होणारी, हा, हा. कुटुंबामध्ये होणारी, फॅमिलीमधली, की घरातल्या कर्त्या पुरुषाकडनं घरातल्या स्त्रियावर होणारा एक प्रकारचा त्रास म्हणा, अत्याचार म्हणा किंवा एक प्रकारची दमनशाही, बरोबर आहे. हा अधिकार गाजवणं असो, आणि त्यांना स्त्रियांना आपल्या आयुष्यातल्या कुठल्याच बाबतीत निर्णय न घेता येणं, बरोबर आहे. हे त्याचं एक प्रकारचं द्योतक म्हणतात. ओके. इंटरेस्टिंग. पण मग दुसरीकडे लग्न झालं, कुटुंब स्थापन झालं, तर स्त्रियांना असं म्हणत असेल की आपल्याला एक संरक्षण मिळालं. बरोबर. आणि पॅट्रियार्की नाही म्हणतं ते अमरेला एक प्रकार रिस्क कोणतरी घेत आहे, इतरांना त्याच्या खाली आश्रय मिळतो. बरोबर आहे, तेच आहे की म्हणजे म्हणजे अगेन माझं तर स्पष्ट मत आहे की आपल्याकडे भारतीय कुटुंब संस्थेचा आणि भारतीय विवाह संस्थेचा फार उदो जो केला जातो की आमच्याकडली लग्न इतके टिकतात आयुष्यात हो. शेवटपर्यंत. तर मला वाटतं की ते त्यामध्ये त्या म्हणजे पती आणि पत्नीपैकी मुख्यत्वे करून एकाने शरणागती पत्करलेली असते, हा. की हात टेकलेले असतात. म्हणजे बरोबर आहे. हा, आणि त्यामुळे ते सक्सेसफुल दिसतं आकडेवारीतून आपल्याला. बरोबर आहे. पण मग त्याला प्रत्यक्षात यश म्हणायचं का नाही, बरोबर आहे. हा पण एक वादाचाच मुद्दा आहे. इंटरेस्टिंग आहे. हा, तर त्यामुळे ते अगेन की ते अवलंबित्व असल्यामुळे मग त्यांना एक प्रकारे तेच त्यांच्यासाठी तो कोश बनतो, कोच बनतो. सुरक्षित कोश बनतो. आणि बरोबर आहे. आणि पॅट्रियार्की असं नाही की फक्त पुरुषच करतात, पॅट्रियार्की स्त्रिया पण पुढे चालवतातच. हो. समजा एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष गेला तर तो जी धोरणं चालवायचा, त्याची पत्नी तीच धोरणं पुढे चालवते. बरोबर आहे. मग त्यात सन प्रिफरन्स असो, मुलाला प्राधान्य देणं असो, बरोबर आहे. मुलाची बाजू घेणं, मुलींना मग सगळ्या गोष्टी दुय्यम दर्जाच्या मिळणं असो, हे बरोबर. सगळं पुढं होतच राहतं.